Hello dear students, welcome to the lecture of Inorganic Chemistry. I am Dr. Pritam Torone from Department of Chemistry, S.G. Patil Arts, Commerce and Science College, Sakri. In this lecture, I am going to discuss about the D block elements. So let me start from introduction. आपण डी ब्लॉक एलिमेंट अभ्यासण्याच्या आधी ॲटॉमिक स्ट्रक्चर, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, एस ब्लॉक एलिमेंट आणि पी ब्लॉक एलिमेंट हे शिकलेलो आहोत. आणि हे जर आपल्याला व्यवस्थित लक्षात आलं असेल तर डी ब्लॉक एलिमेंट हे जे युनिट आहे ते आपल्यासाठी अतिशय एक सोपं युनिट आहे. सो वी नो दॅट इन द पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट हॅव बीन डिवायडेड इंटू 4 blocks, नेमली एस ब्लॉक, P block, D block and F block. So the question arises in our mind on the basis of what they are classified as S, P, D and F. So the division is based on the type of atomic orbital which receives the last electron in the atom. Periodic table जो आहे याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत ज्यांना आपण मूलद्रव्य म्हणतो हे 4 ब्लॉक्समध्ये यांचं डिव्हिजन केलं गेलेलं आहे. एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट आणि एफ ब्लॉक एलिमेंट. तर आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की कोणत्या बेसिसवर, कोणत्या आधारावर ह्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन एस पी डी एफ किंवा डिव्हिजन हे एस पी डी एफमध्ये केलं गेलं आहे. तर एलिमेंटमध्ये लास्ट इलेक्ट्रॉन ज्या ऑटॉमिक ऑर्बिटलमध्ये एंटर होईल त्या आधारावर ह्या एलिमेंटचं डिव्हिजन एस पी डी एफमध्ये केलं गेलं आहे. फॉर एक्झाम्पल लिथियमचा ऑटॉमिक नंबर आहे 3, म्हणजे 3 नंबरचा जो इलेक्ट्रॉन आहे तो लास्ट इलेक्ट्रॉन आहे, शेवटचा इलेक्ट्रॉन आहे. लिथियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे 1s2 2s1, म्हणजे 3 नंबरचा जो इलेक्ट्रॉन आहे, शेवटचा इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटलमध्ये एंटर होतोय आणि म्हणून लिथियम हा एस ब्लॉकमध्ये मोडतो. सिमिलरली इन केस ऑफ बोरॉन आपल्याला माहिती आहे बोरॉनचा ऑटॉमिक नंबर आहे 5, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p1. लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे बोरॉनमध्ये, शेवटचा इलेक्ट्रॉन हा पी ऑर्बिटलमध्ये एंटर होतोय आणि म्हणून बोरॉन हा जो एलिमेंट आहे हा सुद्धा पी ब्लॉकमध्ये मोडतो, किंवा आपण असं म्हणू शकतो की बोरॉन हा पी ब्लॉक एलिमेंट आहे. सिमिलरली इन केस ऑफ स्कॅन्डियमचा ऑटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे 21, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्कॅन्डियमचा आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 देन 4s2 3d1. जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे, शेवटचा इलेक्ट्रॉन 21 नंबरचा जो इलेक्ट्रॉन आहे शेवटचा, हा डी ऑर्बिटलमध्ये एंटर होतोय आणि म्हणून स्कॅन्डियम जो आहे हा सुद्धा हा डी ब्लॉक एलिमेंट आहे, किंवा स्कॅन्डियम हा डी ब्लॉकमध्ये मोडतो असं आपण म्हणू शकतो. म्हणजे याचा अर्थ डी ब्लॉकचे जे सर्व एलिमेंट्स आहे या सर्वांमध्ये लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे, शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी ऑर्बिटलमध्ये एंटर होणार आहे. आणि यावरून आपण मग डी ब्लॉक एलिमेंटची जी डेफिनेशन आहे ती आपण असं म्हणू शकतो की द एलिमेंट्स इन विच द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स द डी ऑर्बिटल ऑफ द ॲटॉम आर नोन ॲज डी ब्लॉक एलिमेंट्स. असे एलिमेंट्स की ज्यांच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी ऑर्बिटलमध्ये एंटर होतो, शेवटचा इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटलमध्ये एंटर होतो, अशा एलिमेंट्सला आपण डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणू शकतो. The D block elements are also known as transition elements. D block एलिमेंट्सला ट्रान्झिशन एलिमेंट्स असंही म्हटलं जातं. However, the definition of transition elements is slightly differ from that of D block elements. आपण D block एलिमेंटमध्ये
म्हटलं आहे की द एलिमेंट्स इन विच द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स द d orbital of atom ही झाली डी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन. परंतु ट्रान्झिशन एलिमेंटची जी डेफिनेशन आहे ती डी ब्लॉक एलिमेंटच्या डेफिनेशनपेक्षा थोडीशी वेगळी आहे. ट्रान्झिशन एलिमेंट्स आर दोज एलिमेंट्स विच हॅव पार्टली फील्ड D subshell so transition elements are those elements which have partly filled or incompletely filled D subshell in their ground state or in any one of their oxidation state. म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे असे एलिमेंट्स की ज्यांच्यामध्ये ज्यांची डी सबशेल जी असेल की ज्यांच्या ग्राउंड स्टेटला किंवा इतर कुठल्याही ऑक्सिडेशन स्टेटला त्यांची डी सबशेल जर इनकम्प्लिटली फील्ड असेल किंवा पार्टली फील्ड असेल तर असे सर्व एलिमेंट जे असतात ते ट्रान्झिशन एलिमेंट्स असतात. मग पार्टली फील्ड किंवा इनकम्प्लिटली फील्ड जे आहे त्यामध्ये D0 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असलेले एलिमेंट्स येत नाही. D0 जर असेल तर ती एम्प्टी फील्ड झाली. D10 कॉन्फिगरेशन जर असेल तर आपण त्याला कम्प्लिटली फील्ड डी सबशेल म्हणतो. आणि मग इनकम्प्लिटली फील्ड किंवा पार्टली फील्ड आपण कोणत्या एलिमेंट्सला म्हणू शकू की ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन 1 ते 9 पर्यंतचे इलेक्ट्रॉन आहेत. एक D1 to D9 जेव्हा एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन D1 to D9 असेल तर त्याला आपण पार्टली फील्ड किंवा इनकम्प्लिटली फील्ड म्हणू शकू. म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट्सच्या ज्या डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनमध्ये फक्त हे एलिमेंट्स मोडत आहेत कारण आपण पार्टली फील्ड म्हणतो आहे. D10 जर असेल तर कम्प्लिटली फील्ड आहे. आणि डी ब्लॉक एलिमेंटची जी डेफिनेशन आहे लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स द डी ऑर्बिटल ऑफ द अटॉम. आता ह्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटलमध्ये एंटर होणारच आहे पण D10मध्ये सुद्धा लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे तो डी ऑर्बिटलमध्ये एंटर होतो. However, the above definition of transition element म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंटची जी डेफिनेशन आहे डज नॉट इन्क्लूड द एलिमेंट ऑफ ग्रुप 12. एलिमेंट ऑफ ग्रुप 12 म्हणजेच मग ते आहेत झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी. बिकॉज दे डू नॉट हॅव पार्टली फील्ड डी सबशेल, दे हॅव कम्प्लिटली फील्ड डी सबशेल. त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन D10 आहे आणि आपण ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये पार्टली फील्ड म्हणतोय. म्हणून हे जे एलिमेंट्स आहेत हे ट्रान्झिशन एलिमेंट्सच्या डेफिनेशनमध्ये मोडत नाही आहे कारण यांची जी डी सबशेल आहे ती कम्प्लिटली फील्ड आहे. हाऊएव्हर तरीसुद्धा being the end members of 3 transition theories, they are treated along with the transition elements because some of their chemical properties are similar to other transition elements. डेफिनेशनमध्ये जरी ट्रान्झिशन एलिमेंटच्या डेफिनेशनमध्ये जरी झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी हे मोडत नसले तरीही हे ट्रान्झिशन सिरीजचे शेवटचे एलिमेंट्स असल्यामुळे ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणूनच कन्सिडर केले जातात कारण यांच्या ज्या काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या इतर जे काही ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत त्यांच्यासारख्याच आहेत. म्हणून म्हणजेच जवळजवळ D1 to D10 आपण ट्रान्झिशन एलिमेंट्सच आहेत असं म्हणू शकतो. यानंतर आपण बघूयात की जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट इज n-1 D1 to 10 ns1 to 2. डी ब्लॉक एलिमेंटचं जनरल कॉन्फिगरेशन आहे n-1 D1 to 10 ns1 to 2 where n-1 is inner shell
N स्टँड फॉर मेन एनर्जी शेल. D आपल्याला माहिती आहे डी ऑर्बिटलमध्ये 1 ते 10 इलेक्ट्रॉन असतात, म्हणून D 1 to 10 हा N जो आहे परत हा मेन एनर्जी शेलचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे S ऑर्बिटलमध्ये आपण 1 ते 2 इलेक्ट्रॉन फिल करू शकतो, म्हणून NS 1 to 2 हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे डी ब्लॉक एलिमेंटचं. यानंतर द पोझिशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. द डी ब्लॉक एलिमेंट्स आर प्लेस्ड इन बिटवीन एस ब्लॉक एलिमेंट अँड पी ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉक एलिमेंट जे आहेत, इकडे एस ब्लॉक एलिमेंट आहेत, इकडे पी आहे आणि इकडे डी आहे. सो द डी ब्लॉक एलिमेंट्स आर प्लेस्ड इन बिटवीन एस ब्लॉक एलिमेंट अँड पी ब्लॉक एलिमेंट. So the next question arises in our mind that why the D block elements are called as transition elements. D block elements ला transition elements असं का म्हटलं जातं? तर the word transition means change, म्हणजे संक्रमण, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत झालेला बदल. मग डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये नेमका कुठला बदल होतोय? तर they shows change in their properties from most electropositive S block element to the least electropositive P block element, or they shows change in their properties from most electropositive S block element to the more electronegative P block element, and that's why they are also known as transition element. कारण इथं चेंज होतोय, कारण आपल्याला माहिती आहे आपण जसं पिरियडिक टेबलमध्ये लेफ्ट हँड साईडकडून राईट हँड साईडकडे जातो, तसं तसं इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर जे आहे ते कमी कमी होत जातं, किंवा आपण असंही म्हणू शकतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते, किंवा आपण असंही म्हणू शकतो की आपण मेटल्सकडून नॉन मेटल्सकडे जातो. आणि हा जो बदल होत आहे, हा जो चेंज होत आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर जे आहे एस ब्लॉक एलिमेंटकडून पी ब्लॉक एलिमेंटकडे कमी कमी होत जात आहे, हा बदल डी ब्लॉक एलिमेंटमध्ये होतो आहे, आणि म्हणून यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स असं सुद्धा म्हटलं जातं. So the next point is transition series. So the D block elements are consist of 4 rows of 10 elements. 4 rows आहेत, 1 2 3 4, 4 rows of 10 elements. इथून स्कॅन्डियम. सो द फर्स्ट रो इज कॉल्ड फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, म्हणजे ही पहिला जो रो आहे त्याला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणतात. सेकंड रो इज कॉल्ड सेकंड ट्रान्झिशन सिरीज, ती एट्रियमपासून होते. अँड द थर्ड रो इज कॉल्ड थर्ड ट्रान्झिशन सिरीज. फोर्थ रो कॉल्ड फोर्थ ट्रान्झिशन सिरीज, या पद्धतीने. तर आपण सर्वात पहिले फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज पाहूयात. First transition series. The first transition series is also called as 3D series. Because in this series the 3D orbitals are gradually filled. The first transition series consists of elements from scandium, symbol Sc, having atomic number 21, to zinc, symbol Zn, having atomic number 30. जी फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे तिला आपण 3D सिरीजसुद्धा म्हणतो, कारण या फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये 3D ऑर्बिटल्समध्ये आपण इलेक्ट्रॉन फिल करत असतो. फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज जी आहे हिच्यामध्ये इलेमेंट्स